लहान मुलगी, पांढरा फ्रॉक केस, हां का विचारतोस तू? सर, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित विचित्र वाटेल, तुमचा विश्वासही बसणार नाही, पण मला तुम्हाला सांगितल्याशिवाय दुसरा काही ऑप्शन सापडत नाही. पटकन बोल आणि स्पष्ट सांग. सांगते. सर, मला गेली कित्येक दिवसांपासून या बंगल्याच्या आवारात एक लहान मुलगी दिसते. शक्ती, अगं पण ते शक्ती, असं काही नाही आहे. ती मुलगी तुझा भास आहे का सगळा? शिवाय एक काम कर, हिला डॉक्टरांकडे घेऊन जा आणि तुझे प्रॉब्लेम्स तू डॉक्टरांना सांग, ठीक आहे? पण सरकार, ते शक्तीला दिसलेली लहान मुलगी जर शक्तीचा भास असेल तर मग मला दिसलेली लहान मुलगी काय? तुला हो सरकार, मला लहान मुलगी दिसली. कसं शक्य आहे? हो ना, म्हणजे आम्हाला नाही दिसली ती लहान मुलगी, तुम्हाला बरी दिसते. आणि मला कळत नाहीये तुम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवता. सिरियसली तुम्हा दोघांना सांगितलं ना, हा तुमचा भास आहे, दुसरं काही नाही. आणि ही इतकी फालतू गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात. एक फोन केला असता समजलं असतं मला. आजारी आहे ना मी, शिवा. सर, मला वाटलं की हे सगळं एकदा तुमच्या कानावर घालावं. तुमचा कदाचित त्या लहान मुलीशी काही संबंध असेल. वर्तमानातला नसेल तर कदाचित भूतकाळात. सर, मी भूताखेतांवर काही विश्वास ठेवत नाही, पण हे सगळं जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलंय त्यानंतर मला असं वाटतं की या वास्तूचा त्या लहान मुलीशी काहीतरी संबंध असावा. सर, म्हणजे बघा ना, त्या दिवशी शिवाच्या डोक्यावर कुंडी पडली तेव्हा शिवा सुद्धा त्या मुलीच्या मागे मागेच तिथपर्यंत पोहोचला होता. आणि त्यानंतर जे काही घडलं ते आपण पाहिलं. सर, मला ना राहून राहून असं वाटतंय की हा भ्रम आणि भास नाहीये, हे काहीतरी वेगळं आहे आणि या सगळ्याचा उलगडा होत नाहीये. अरे कसला उलगड आणि कसलं काय? शक्ती, तुम्ही आजकालची पोरं ना, हे हॉरर सिनेमे बघता, सिरीज बघता आणि मनात काहीतरी ठेवता. एकदा सांगितलं ना, भास आहे, दुसरं काही नाही. सर नाही, मला चर्चा नकोय, पुन्हा या विषयावर चर्चा नकोय. अहो सरकार, खरंच ती मुलगी जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. एकदा सांगितलं ना, भास आहे म्हणजे भास आहे. निघा आता. आणि शिवा, जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत इथे यायचं नाही, समजलं? शिवा, आपल्यापासून ना काहीतरी लपवलं जात आहे. त्या मुलीशी शक्तीच्या लहानपणीचा काही संबंध असेल, पण कसं शक्य आहे? ती मुलगी डिट्टो ही शक्ती जशी लहानपणी दिसायची तशीच दिसते. असं कसं असू शकतं? पण मला जर आत्मा दिसत असेल म्हणजे ती मुलगी या जगात नसेल.
पण शक्ती तर आहे. मग शिवा, काय झालं? पुन्हा मनातल्या मनात कसला तरी विचार करू लागलास ना? नाही, काय नाही. चल आपण निघूया. परत सरकारने आपल्याला इथेच बघितलं तर ओरडतील. चल. शक्ती शिवा, शिवा चल. आता काय हा नवीन प्रकार आहे? तुला पण तीच शंका येते जी मला येते? हो, शक्तीने वर्णन केलेली ती लहान मुलगी दुसरी कोण असू शकते? मैत्रीची मुलगी शक्तीच असणार. ती त्यांना दिसली म्हणजे त्या शक्तीचा आत्मा आपल्या घरात भटकतोय. कसं काय? आणि तो त्या दोघांना दिसतोय. कसं काय शक्य आहे? आणि मुळात त्या दोघांचा त्या शक्तीशी काय संबंध आहे? कसं काय दिसू शकतं असं? प्रिन्स, लक्षात येते शिवावर जो जीवघेणा हल्ला झाला तो त्या शक्तीच्या आत्म्यानेच केलाय. तो शक्तीचा आत्माच शिवाच्या आणि शक्तीच्या जीवावर उठलाय. खरंच असं असेल? पण ना मला एक कळत नाहीये, त्या शक्तीचा आत्मा त्या दोघांनाच का दिसला फक्त? आपल्याला का दिसला नाही आतापर्यंत? अहो तुम्हाला नाही पण मला तरी दिसायला हवा होता ना. अहो चेकुवाचं वार आहे माझ्या अंगामध्ये. मला या गोष्टीचा मागमूस कसा नाही लागला? भद्रा, तू एक गोष्ट विसरतेस. काय? मैत्रीला 2 मुली होत्या, शक्ती आणि अदिती. शक्ती आणि अदिती दोघी जुळ्या बहिणी, दिसायला एकसारखे, एकच चेहरा. आणि त्या अदितीला मी माझ्या हाताने मारलं होतं.